नमस्कार मंडळी, वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तेल कांद्यावर चमचमीत अशी कोलबी। त्यासाठी लागणारे साहित्य, झणझणीत आणि सुकी कोलबी तेल कांद्यावर करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे। आपलं कोलबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे। बारीक चिरलेला कांदा आणि मिरची, बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे ठेचलेला, हळद, आगरी कोळी मसाला, मीठ आणि तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता इथे आपला तवा आहे ना चांगला गरम झालेला आहे। इथे मी 2 ते 3 पळ्या तेल टाकणार आहे। यामध्ये टाकणार आहे मी आपला लसूण, इथे लसूण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे। तर ह्यामध्ये टाकणार आहे मी कांदा आणि बारीक चिरलेली मिरची। कांदा आपला चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये ऍड करणार आहे मी चवीनुसार मीठ, आता कांदा आहे ना आपला 5 ते 7 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे। एक 5 मिनिटांनंतर आपला कांदा शिजत आलेला आहे। तर ह्यामध्ये ऍड करणार आहे मी टोमॅटो, कांदा टोमॅटो चांगलं 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहे। तीन ते 4 मिनिटांनंतर कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे। तर ह्यामध्ये ऍड करायचा आहे मला आगरी कोळी मसाला, हळद, हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे। ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करणार आहे। 1-2 मिनिटं झाकण देऊन शिजवून घेणार आहे। तीन ते 4 मिनिटांनंतर चांगलं तेल सुटत चाललेलं आहे मसाल्याला। तर यामध्ये मी कोलबी ऍड करणार आहे। कोलबी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मी
कोलंबी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आता ही झाकण देऊन चांगली शिजवून घ्यायची आहे. एक 5 मिनिटानंतर कोलंबीला थोडंसं पाणी सुटत चाललेलं आहे. आता कोलंबीला झाकण न देता एक 5 ते 7 मिनिटं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. एक 5 ते 7 मिनिटानंतर आपली कोलंबी मस्त तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे आपली झणझणीत सुकी कोलंबी तयार झालेली आहे. अशा प्रकारे तेल कांद्यावरची झणझणीत आपली कोलंबी तयार झालेली आहे. भाकरी बरोबर एक नंबर लागते. एकदा नक्की करून पहा. अशा प्रकारे तयार आहे तेल कांद्यावरची झणझणीत कोलंबी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.